ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. द्वैताचा मथितार्थ भाग 2. ओव्या आहेत 63 आणि 64. ज्ञानदेव गुरु व शिष्य या दोन शब्दांचा एकच श्री गुरु हा अर्थ आहे हे दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, नाना कापूर आणि परिमळू, कापूराची केवळू, का गोडी आणि गुळू, गुळूची जेवी. किंवा कापूर आणि परिमळ मिळून कापूरच असतो, अथवा गोडी आणि गुळ मिळून गुळच असतो. त्याप्रमाणे शिष्य व गुरुनाथ मिळून दोन्ही शब्दांचा अर्थ एकच गुरुनाथ असा असतो. तैसा गुरु शिष्य मिसे, हाची एकू उल्हासे, जरी काही दिसे दोन्ही पण. उल्हासे म्हणजे शोभतो. त्याप्रमाणे जरी दोनपणाने दिसत असला तरी गुरु व शिष्य असं निमित्त करून हाच एकटा शोभत आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, ना तरी कर्पूर आणि परिमळ, गोडी आणि गुळ एक जैसी. तैसा गुरु शिष्य निमित्ते करून, उल्हासे चितघन श्री गुरुच. गुरु आणि शिष्य ऐसा भासे भेद, तरी नये बाध एकत्वासी. गुरु व शिष्य यांच्यात दोनपणा नाही हे दृष्टांताने स्पष्ट करताना ज्ञानदेवानी सोने आणि लेणे आणि चंद्र आणि चांदणे हे दोन दृष्टांत दिले. सोने आणि लेणे आणि चंद्र आणि चांदणे या दोन दृष्टांतांमध्ये दिसण्यापुरता तरी दोनपणा आहे. कारण सोने एकच असले तरी अलंकारात विविधता आहे आणि चंद्राचा प्रकाश दूरवर पसरतो, त्यामुळे चंद्र वेगळा आणि चांदणे वेगळे असा भेद असावा असं वाटतं. तेव्हा हेही दृष्टांत त्यांच्या ऐक्याला पुरेसे होत नाहीत असं वाटून ज्ञानदेव कापूर आणि गुळ यांचा दृष्टांत देतात. कापूर आणि परिमळ, सोने आणि लेणे आणि चंद्र व चांदणे या दृष्टांतामध्येही त्यांना कमतरता वाटली, म्हणून पुढे कापूर व परिमळ आणि गुळ आणि त्याची गोडी हे दोन दृष्टांत ज्ञानदेवांनी घेतले आहेत. ज्ञानदेव सांगतात की कापूर व त्याचा परिमळ दोन्ही एकरूप आहेत, तसे गुरु शिष्य एकरूप आहेत. कापूर व त्याचा सुगंध यांच्यात दिसण्यापुरता सुद्धा दोनपणा नाही. कापुरातून त्याचा सुवास वेगळा करता येत नाही. कापूर हे सुवासाचेच रूप असतं. त्याप्रमाणे या परमात्म्यामध्ये जो गुरुशिष्य भाव प्रकट होतो तो गुरुशिष्य भाव परस्पर विरोधी नसतो. परमात्म्याच्या एकत्वाचा भंग होऊन तो भाव प्रकट होत नाही, तर कापूर व परिमळ मिळून कापूरच असतो. त्याप्रमाणे गुरु व शिष्य मिळून एक श्री गुरुच असतो. पुढचा दृष्टांत आहे गोडी आणि गुळ. गुळ व त्यातील गोडी ही वेगळी करता येत नाहीत. गुळ आणि गोडी या दोन पदार्थांचा भिन्नत्वाने प्रत्यय येत नाही. गुळ हे गोडीचंच रूप असतं. तसेच गुरु आणि शिष्य यांच्यात भिन्नता नाही. दोन्ही रूपांनी एकटा श्री गुरुच नांदत असतो. असे 4 दृष्टांत देऊन ज्ञानदेव सांगतात की गुरु व शिष्य यांच्या मिशाने हे एकटे गुरुतत्वच उल्लसत आहे. स्वसुख भोगायला अभिव्यक्त दशेत येण्यासाठी यांना केवळ गुरु आणि शिष्य असं निमित्त हवं असतं. त्यामुळे सोने अलंकार, चंद्र चांदणे यांच्यात जसा नावालाच भिन्नपणा असतो, तसा गुरु व शिष्य यांच्यात नावापुरताच भेद असतो. पण कापूर आणि त्याचा सुगंध किंवा गुळ आणि त्याची गोडी जशी एकरूपच असतात, त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य हे एकरूपच असतात. त्यांच्यात दोनपणा दाखवणे शक्य होत नाही. पुढे ज्ञानदेव बिंब प्रतिबिंबाचा दृष्टांत देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.